सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी आपल्या खात्याचा कारभार हाती घेता छत्रपती संभाजीनगरमध्ये अधिकाऱ्यांना चांगलंच झापलेलं आहे। समाज कल्याणच्या शासकीय वसतिगृहामध्ये गरीब विद्यार्थ्यांचे हाल होत असल्याचं समोर आलंय। नेमकं काय घडलंय तुम्हीच पहा। गोरगरीब विद्यार्थ्यांची चांगली सोय व्हावी यासाठी सरकार कोट्यवधी रुपये निधी देतं। सामाजिक न्याय विभागाच्या वतीने समाज कल्याण शासकीय वसतिगृहात गरीब विद्यार्थ्यांची चांगली सोय करण्यात येते। मात्र सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी खात्याचा चार्ज घेताच पहिल्याच दिवशी अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी केली आणि समाज कल्याण शासकीय वसतिगृहातील गैरसोयीच्या बाबत माहिती समोर आली। आहे अच्छा मी येत होतो ना भेटायला लाज नाही वाटत तुम्हा लोकांना? छत्रपती संभाजीनगर मधील शासकीय वसतिगृहात मुलांना हलक्या दर्जाचं अन्न, पिण्यासाठी घाणेरडं पाणी, अस्वच्छतेचा डोंगर आणि किळसपाणा प्रकार समोर आलाय। सामाजिक न्याय मंत्र्यांनी अचानक भेट दिली आणि हा धक्कादायक प्रकार समोर आला। येथील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। लॅबची सुव्यवस्था नाही आणि पाण्याची बी नाही, पाणी खराब मिळतं आणि इथं नाश्त्यामध्ये दूध वगैरे असतं पण 2 महिन्यापासून भेटत नाही आणि जेवणाची व्यवस्था व्यवस्थित नाही। खिडकी दरवाजा सगळे हे झालेले डिस्ट्रॉय झालेले आहे आणि रूम व्यवस्थित क्लीन नाही करत। क्लीनिंग वाल्याला तर समजा हो साफ करू बोलतात पण येत नाही साफ करायला। शासकीय वसतिगृहात दूध, अंडी आणि मांसाहार मिळत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे। मेसमध्ये जे कर्मचारी सर ते मुलांवर दबाव टाकते आणि जे वार्डनला त्यांची तक्रार केली वार्डन सुद्धा त्यांना काहीच बोलत नाही सर। आणि इथं बुधवारी आणि रविवारी नॉनव्हेज जेवण असतं सर। तर जेवणामध्ये सर प्रत्येक मुलाला 250 ग्रॅम जेवण आहे। तर सर एका करत्या मुलांना 10 ग्रॅम सुद्धा जेवण नॉनव्हेज देत नाही आणि घरी डबे भरून घेऊन जाते सर। त्यांना बोललं ते बोलते आम्हाला सांगा, त्यांना सांगितलं परत ते तसंच सर। शासनाकडून कोट्यवधींचा निधी मिळतो, मात्र तो निधी कोणाच्या घशात जातो, विद्यार्थ्यांना सोयी सुविधा न देण्यास कोण जबाबदार आणि यामागे कुणाचा स्वार्थ असतो हे शोधणं आता महत्त्वाचं आहे। कुठेतरी सरकार ज्या काही गोष्टी देतंय त्याबरोबर त्या विद्यार्थ्यांपर्यंत ते पोहोचतात का किंवा त्या योग्य त्या सोयीसुविधा त्यांना मिळतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र याकडे सरकारनं सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे। अन्यथा तुमची जर लेकरं अशा पद्धतीने जर बाहेर कुठेतरी घाणेरड्या प्रकारात राहत असतील ते नक्कीच तुम्हाला सुद्धा न शोभणारं आहे किंवा न पटणारं आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।